मॉर्निंग सगळ्याला. आता मस्तपैकी असा शॅम्पलचा रस्सा बनवत आहे मी. शॅम्पल करत आहे. छान शॅम्पल करायला लागलेला आहे ताई. आणि इकडं अशी घेवडीची शेंग केली. आज पालक सभा होती त्यामुळं घरनं काही डबा आणता आला नाही. मग सभा संपली, सही केली आणि इथं आले तर सकाळचा शॅम्पल संपला होता आपला केलेला. मग आता दुसरा शॅम्पल करायला लागलेला आहे. चांगला मस्तपैकी शॅम्पल झाला. घेवडीची शेंग झाली. आता बाई त्या भाकरी टाकत्याल. भांडी पुसायला लागल्या. धुवून झालं त्यांचं. चला असा मस्त शॅम्पल झालाय. असा मस्तपैकी वाटाणा पण आपण भिजू घातलेला आहे शॅम्पलला. आता तो काढून ठेवायचा पाण्यात निथळायला. असा भिजलाय चांगला आता तो. आज आहे रविवार तर आज मुलांना नाही आणलं कारण हिंदवीच्या शाळेत सभा होती त्यामुळं पालक सभासाठी गेले होते. मग तिला म्हटलं आजच्या दिवस आहे सुट्टीचा तर रविवारी येत असती. आज नको म्हणली मम्मी झोपते मी. म्हटलं झोप. आली तर श्रावण लागलेला आहे त्यामुळे लोक आता नॉनव्हेज खायचं सोडून दिले. मग छानपैकी बेसन भाकरी, शिपी आमटी, पुन्हा बाजारी आमटी, असं मस्त वांग्याचं भरीत पण करून मिळत. आता मी करायला लागलेलं आहे वांग्याचं भरीत. तर तुम्हाला दाखवते पूर्ण सगळं. तर आता आपण त्याच्यात भरीत भाजणार आहे. वांग्याचं भरीत बघा मी असं लावलेलं आहे भट्टीला. एकचं भरीत आपलं भाजलं जाईल तर खूप छान लागतं चुलीतलं भाजलेलं. मला तर चुलीतला बटाटा खूप आवडतो. मी सारखं बटाटा खाते माहिती का. गिरवीचे भाज्या वगैरे खात नाही पण असलं बेसन भाकरी, वांग्याची भाजी, मेथीची भाजी आवडतं. नमस्कार. आज जरा थोडा उशीर पण झाला तर आज काय केलं माहिती का, श्रावण महिना आहे सुरू झालाय. कॉलेज बंद आहे आणि आपल्याकडे छान मस्तपैकी वांग्याचं भरीत पण भेटतं. ते पण चुलीत वांगी भाजून छान मस्तपैकी. तर मी ह्यात छान असं चटणी टाकलेली आहे. पुन्हा मीठ टाकले, तेल टाकले, असं छान बनवलेलं आहे. तर फक्त हॉटेल 3 तास वांग्याचं भरीत आपल्या भेटल. तर पुणे सोलापूर हायवे रोडला. तर पटकन या खायला कुणाला आवडतं त्याला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, ह्या तिन्ही भाकरी तुम्हाला इथं भेटतील. आणि शिवाय पुन्हा तंदूर रोटी पण भेटेल. भट्टी छान आपली भट्टी पण होत आलेली आहे. तर वरती तंदूर रोटी भेटते. असं छान मस्तपैकी वांग्याचा भरीत. कोणाला तोंडाला पाणी सुटलं असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई मला वांग्याचं भरीत आवडतंय. तर नक्की मला भेट द्यायला पुणे सोलापूर हायवे रोडला प्लीज हॉटेलला यावं लागतंय. पण कशाचं वांग्याचं भरीत खायला. चला मी तर घेतलंय जेवायला. मग तुम्ही कधी येताय जेवायला. मी छान मस्तपैकी असं वांग्याचं भरीत घेतलं आता आपण केलेलं. आणि छान अशी घेवडीची शेंग घेतलेली आहे. तर वांग्याच्या भरीत बरोबर आपल्याला बेसन भेटणार आहे. पण बेसन मला आवडत नाही म्हणून मी घेवडीची शेंग घेतलेली आहे. छान असा मस्तपैकी पापड भाजून भेटेल आणि असं मस्तपैकी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत. बेसन खायला कधी येत आहे तर मी ट्राय करून सांगते. मी खायला लागलेलं वांग्याचं भरीत कसं लागते बघूया. असं छान मस्तपैकी बाजूवर बसून एक नंबर खूप छान लागते ना. असं इकडं डोंगर पण आहे. होता दाखवा डोंगर असल्या साईडला. असा मस्तपैकी डोंगर छान असं मस्तपैकी बाजूवर बसून जेवायला एकच नंबर लागते. तर कुठे यावं लागतं. हॉटेल प्रिन्स. फक्त हॉटेल प्रिन्सला पुणे सोलापूर हायवे रोडला. तर वांग्याचं भरीत बेसन खायला कधी येत आहे तुम्ही त्या लवकर. आणि पापड पण खाऊन बघा छान मस्तपैकी. बिन तेलातला भट्टीत भाजलेला पापड आहे चुलीवर आपला. कुरकुरे कसे लावलेत आपण इथं टपरीत. आता उद्या आहे पहिला सोमवार. पहिला श्रावण मधला पहिला सोमवार. वेपर्स आणल्यात, बाकीचे पण आणल्यात रोडवरनं. मग सारखे विचारायचे ना कुरकुरे आहेत का काय मुलांना. त्यासाठी ते घेऊन आल्यात. सरपंच ती मशीन कसली कट होते पहिलं. पेट्रोलची मशीन आहे. कर लाकूडच कापलं जातंय. गारगुट्या असतात. गारगुट्या कमी पडल्या. तिकडची एक भरून घेतली आता काचा टाकून त्यांनी. नमस्कार. तर आज लवकर आले घरी कारण उद्या सोमवार आहे
आणि खिचडी भिजू घालायची ती शाबू नव्हता नेला, त्यासाठी मग आज लवकर आले. आणि बाजार असतो त्यामुळे येत आता मग शाबू पण घेऊन आले. उद्या आहे सोमवार, पहिला श्रावण महिन्यातला, त्यासाठी उद्या खिचडी हॉटेलवर मला लवकर उद्या जावं लागेल 7 वाजता. तर अशी मेथीची भाजी निवडली. इथं दूध तापते, कुकर लावलाय. आज मस्तपैकी छान मुलांना करून खाऊ घालते मेथीची भाजी आणि चपाती. तर दीदी दादू क्लासला गेलेले दिसतात, अजून घरी नाहीत आलेले. मी आज लवकर आले. तर दीदीने बघा कसा साफ किचन वाटा मस्तपैकी ठेवलेला आहे. तर चला भांडी घासायचे आहेत, ते भांडी घासली नाहीत तिने, भांडी घासून घेते.